नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमाचे पैसे आता नवीन खात्यामध्ये जमा होणार आहेत। यामध्ये भरपूर असे लाभार्थी अर्ज केलेले आहेत। अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती जो तुम्ही पूर्वी पीक विमा भरला होता तेव्हा जो खाते नंबर दिला होता म्हणजेच अकाउंट नंबर दिला होता त्या अकाउंट नंबरमध्ये अनेक शेतकऱ्यांचे पैसे येणार नाहीत हे ध्यानात ठेवा। याबद्दलची अपडेट सुद्धा आपण पूर्वी घेतलेली होती की आता पीक विमाचे पैसे सुद्धा डीबीटी अंतर्गत तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। अनेक लाभार्थ्यांना माहिती नाही आहे की माझे 2 किंवा 3 खाते आहेत, परंतु डीबीटीला नेमकं कोणतं खातं माझं लिंक आहे हे अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही आहे। मित्रांनो, अनेक असे शेतकरी आहेत डीबीटीला लिंक आहे खातं, परंतु त्या खात्याला मोबाईल नंबर लिंक नाही आणि त्या खात्यामध्ये पैसे जे जमा झालेले आहेत त्याचा मेसेज सुद्धा येत नाही आहे। मग अशा वेळी नेमके पीक विमाचे पैसे कोणत्या खात्यामध्ये गेले हे अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही आहे। मित्रांनो, आता इथून पुढे जे काही केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, जे काही पैसे येणार आहेत सर्व डीबीटी अंतर्गत पैसे जमा केले जाणार आहेत। त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी डीबीटीला आपलं खातं नेमकं कोणत्या बँकेचं लिंक आहे हे तुम्हाला घरी बसल्या पाहता आलं पाहिजे आणि प्रत्येकाने चेक करून घेतलं पाहिजे। अवघ्या 2 मिनिटात कशा पद्धतीने चेक करावा या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। ज्या शेतकऱ्यांना माहिती असेल त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ इथेच थांबवा, परंतु ज्या शेतकऱ्यांना माहिती नाही आहे डीबीटीला माझं खातं जे आहे कोणतं लिंक आहे ते जर माहिती नसेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्स माहिती देण्यात आली आहे। आधारच्या माध्यमातून तुमची बँक कोणती लिंक आहे NPCIला किंवा तुमचं आधार जे आहे कोणत्या बँकेमध्ये लिंक आहे अवघ्या 2 मिनिटाच्या आत तुम्हाला पाहता येतं। हे पाहण्यासाठी सर्वप्रथम गुगलमध्ये माय आधार या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट या ठिकाणी तुम्हाला दिसेल। याच वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे, बाकी कुठेही क्लिक करण्याची गरज नाही। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर दुसरा पेज ओपन झालेला दिसेल। या पेजवरून सर्व आधार कार्डचे अपडेट केले जातात। मित्रांनो, यामध्ये थोडंसं तुम्हाला स्क्रोल करायचं आहे। अपडेट आधार आहे 1 नंबरला, त्यानंतर गेट आधार आहे, त्यानंतर 3ऱ्या नंबरला एक ऑप्शन दर्शवला जात आहे आधार सर्व्हिस नावाचा। यावरती क्लिक करायचं आहे, बाकी कुठेही परत एकदा सांगतोय कुठेही क्लिक करू नका। आधार सर्व्हिसवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर दुसरा पेज ओपन झालेला दिसेल। आता या पेजवरून तुम्हाला एक ऑप्शन या ठिकाणी दर्शवलं जात असेल, तो म्हणजे आधार लिंकिंग स्टेटस म्हणजेच बँक सीडिंग स्टेटस नावाचा हा ऑप्शन आहे। यावरती इथं क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर परत तुमच्या समोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल। आता या पेजवर तुम्हाला आधार लॉग इन व्हावं लागतं, म्हणजे आधारला लॉग इन करावी लागते। आता लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी काही भाषा आहेत, जी भाषा तुम्हाला समजत असेल त्या भाषेला इथं सिलेक्ट करा। यामध्ये भरपूर अशा भाषा देण्यात आलेल्या आहेत। आपण आता इंग्लिश ठेवूया, त्यानंतर लॉग इन यावरती क्लिक करूया। लॉग इन यावरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर परत एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल। आता यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकून द्यायचा आहे 1 नंबरला, त्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आहे। समोर जो आहे जशास तसे हा कॅप्चा या रकान्यामध्ये टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP यावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सर्व मी माहिती तुम्हाला देत आहे। आता आधार कार्डची माहिती इथं भरलेली आहे। लॉग इन विथ OTP यावरती मी क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर आता तुमच्या मोबाईलवरती एक OTP आलेला दिसेल। आधारला जो लिंक असेल मोबाईल नंबर त्यावरती OTP आलेला आहे। तो OTP इथं कॉपी करून घ्यायचा आहे आणि इंटर OTP या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याबरोबर तुमच्या समोर 1 सेकंदाच्या आत दुसरा पेज ओपन झालेला दिसेल। आता या पेजवरून तुम्हाला सर्व डिटेल्स पाहता येणार आहे। बँक सीडिंग स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी जी बँक तुमची दाखवेल त्याच बँकेमध्ये पीक विमाचे पैसे येणार आहेत हे ध्यानात ठेवा। मित्रांनो, अनेक लाभार्थी आतापर्यंत आधार लिंक केलेले नाही आहेत, NPCIला त्यांची बँक लिंक झालेली नाही आहे। ज्या लाभार्थ्यांची झालेली नसेल त्यांनी त्वरित ज्या बँकेमध्ये पाहिजे त्या बँकेला लिंक करून घ्या। अशा पद्धतीने ज्या बँकेचे पैसे येणार आहेत त्या बँकेचं नाव या ठिकाणी दर्शवलं जात आहे। ऍक्टिव्ह आहे का इनऍक्टिव्ह या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे। धन्यवाद।